करून देतो आणि माहिती घेतो. नमस्कार. 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 आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव गणेश भिसे, राहणार सुरडी, तालुका केज, जिल्हा बीड. आपला मोबाईल नंबर सांगा एक. माझा मोबाईल नंबर 9373461711. बर. आता एकंदरीत आपली केळी किती एकर आहे केळी? आपली 4 एकर आहे. 4 एकर क्षेत्रावर केळीची लागवड आहे आपली. बर. आता एकंदरीत किती रोप एकरला बसले पाहिजे तुमच्या? आपली 7x5 ची लागण आहे. 7x5 ची आपली एक 1240 रोप एकरी बसलेले आहेत. एकरी बसले. तर 4 एकर मध्ये 4800 आपले रोप जवळपास आहेत. बर. बरं, आता आपली लागवड किती होती, कधी केली तुम्ही? आपली लागवड आहे 1 एप्रिल 2024 ची. 1 1 एप्रिल 11 महिने पूर्ण झाले, 12 महिन्यात चालू आहे. आता हार्वेस्टिंग चालू आहे आपलं. बर. आता याच्यामध्ये एकंदरीत खत किती आणि फवारण्या किती आणि पाण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही? पाण्याचं नियोजन, लागवड 1 एप्रिलची लागवड होती. आपण लागवड केल्याच्या नंतर एक 2-2.5 ते 3 महिने जवळपास 1 एकरासाठी फक्त 1 तास पाणी. आणि नंतर तर काय पाऊस, जूनचा जुलैचा पाऊस चालू झाल्यानंतर पुन्हा आता पाण्याची गरज पडली नाही. आणि परत पाऊस उघडल्यानंतरच पाणी द्यायला चालू केलं. पाऊस उघडल्याच्या नंतर, वेण झाल्याच्या नंतर आपण 4 दिवसाला 3-3.5-4 तास पाणी एकरासाठी दिलेलं आहे. आणि आजच्या घडीला माल आपला जवळपास 100% झालेला आहे तयार. तर आता आपण एक दिवस 2 दिवस आड करून 5 घंटे पाणी देतोय. 5 घंटे. पण आता एकंदरीत आपण केळी लागवड सगळी केली, किती खर्च झाला तुमचा एकरला? एकरी खर्च आपला 1 लाखाच्या पुढे गेलेला आहे. 1 लाख. हा, पहिल्या वर्षी खर्च होण्याचं कारण म्हणजे काय असतंय, सगळंच नवीन आहे आपलं. ड्रीप नवीन आहे, रोप पहिल्या वेळेस आपल्याला विकत घ्यावं लागतात. त्याच्यामुळे पहिल्या वर्षी केळीला 1 लाखाच्या 1,10,000 पर्यंत गेलेला आहे खर्च. बरं. आता एकरी तुमचं उत्पादन किती निघाल तुम्हाला वाटतं? एकरी आता जर बघायला गेलं तर आपण एक घड आपण जास्त ॲव्हरेज धरत नाही, 1 ते 25 किलो पर्यंत धरतो. पण आपल्याकडे 30-35 किलोची रास आरामशीर पडेल. 30 किलोचा. एकरी आपलं जर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं केळीचं जर लागवड का करणे गरजेचं आहे. जर तुम्ही ऊस लागवड करत असाल, ऊसापेक्षा जर ऊसाचं तुमचं जर केळीचं 1 एकरचं उत्पादन हे 4 एकर ऊसाच्या उत्पादन बरोबर असतं. आता तुम्ही केळीला जर बघितलं, दुसरे सगळ्यात महत्वाचं केळीला शासकीय अनुदान आहे फळबाग योजनेमधून. जर तुम्ही केळी केली तर साधारणतः पहिल्या वर्षात तुम्हाला केळीला आता हेक्टरी 2.5 लाख रुपये अनुदान आहे तुम्हाला. जर हेक्टरी 2.5 लाख रुपये अनुदान मिळायचं तर 1 हेक्टर तुम्हाला केळी करावं लागून व्यवस्थित अशी जात. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, केळीमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला रोपांची संख्या चांगली पाहिजे आणि रोप चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत. आता ह्यांचं जर बघितलं तुम्ही, सगळे केळीचं उत्पादन एवढं जर चांगलं येण्याचं कारण आहे आणि रोप 1 नंबर वापरलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांची स्वतःची मेहनत चांगली आहे, याला पाण्याचं व्यवस्थापन चांगलं आहे आणि फवारणी चांगली आहे. दुसरं म्हणजे तणांचं नियंत्रण चांगलं आहे. आपण भरपूर जण तणनाशक वापरतो, पण त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आहे तणनाशक वापरलं पाहिजे केळीमध्ये. तणनाशक नाहीच वापरायला पाहिजे. केळीच नाही, कुठल्याच पिकाला तणनाशक नाही वापरायला पाहिजे. आपल्याला दिसत जरी नसलं तरी त्याचा इफेक्ट 100% आपल्या झाडांच्या मुळावर होतो म्हणलं की होतो. त्याच्यामुळे आपण याला तणनाशकाची एकही न फवारणी करता 3 ते 4 वेळेस मजुराकडून खुरपणी करून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, जर तुमची 12माही पिकं असतील तर तणनाशकचा वापर 100% टाळा. आता दुसरं म्हणजे यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब अतिशय चांगले, मुळाची वाढ. आता केळीमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, सगळ्यात जर तुम्हाला चांगलं उत्पादन करायचं तुमच्या बोंद्याची साईज चांगली पाहिजे. आता बोंद्याची साईज का चांगली सगळ्यात चांगली होते ते म्हणजे खतावर चांगली होते. खत तुमचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे. दुसरं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे. त्यानंतर फवारणी व्यवस्थित पाहिजे. आता आपले जर ड्रिप मार्फत खतं असतील किंवा बेसल डोस असतात, तुमचा बेसल डोस किती टाकला तुम्ही? बेसल डोस आपण याला 2 दिलेले आहेत. बेसल डोस 2 बेसल डोस दिलेले आहेत. आणि बाकी काय वॉटर सोल्युबलच आपलं चालू आहे. आणि घडाच्या फवारणी आपण एक 10-15 दिवसाला घडाच्या फवारणी घेतो. दुसरं म्हणजे आणि मच्छरच्या देखील आपण 10-15 दिवसाला आतापर्यंत फवारणी घेतलेले आहेत. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, घडावर मच्छरचा इफेक्ट होतं. जर तुमच्या डंक माशी, फळमाशी असतील, डंक मारला तर ती पूर्ण केळ खराब होऊन जातात. त्यांची क्वालिटी जर तुम्ही घडाची बघितली अतिशय चांगली आहे, कुठलाही त्याला डाग नाही, कुठलीही चिलिंग नाही, अतिशय चांगला आहे. आता जर तुमची जूनची लागवड असती तर 100% अजून ह्याला रेट जास्त मिळाला असता. 100%. अजून ह्याच्यामध्ये नवीन काय केलं पाहिजे केळीमध्ये अजून शेतकऱ्यांना आमच्या? नवीन म्हणजे केळीमध्ये काय माहितीये का, लागवड ही जून जुलैची म्हणतात ते बरोबर आहे. जून जुलैच्या केळीला भाव चांगला राहतो. ऑक्टोबरच्या केळीला देखील भाव चांगला मिळतो. आणि मार्च एप्रिलच्या केळीला काय होतं, थंडीच्या दिवसात वेन झाल्यामुळे त्याला चिलिंगचं प्रमाण जास्त राहतं. चिलिंगचं प्रमाण जास्त राहिल्यामुळं मालाला पाहिजे तेवढा भाव भेटत नाही. तरी देखील आपला कळमचे आपले प्रतिष्ठित व्यापारी जिलानी शेठ यांनी आपला माल एकदम उच्च, आता एवढा भाव नाही तरी आपला 15,500 रुपये प्रति टनाला आपला भाव माल त्यांनी घेतलेला आहे पहिल्या तोड्याचं. आता दुसरं एक, आता घड्याचं नियोजन करताना भरपूर शेतकरी आमच्या घड्याचं नियोजन कसं केलं पाहिजे? घड्याचं नियोजन तुम्ही आता घड्याचं म्हणजे आपण ह्याला साधारणतः आपल्या 11-12 फण्या पडलेल्या होत्या. आपण खालच्या 3-4 प्रत्येक घडाच्या फण्या कट करून टाकलेल्या आहेत. त्याचं कारण असं की जर फण्या नाही उडवला तर तुम्हाला ह्या क्वालिटीचा माल बघायला भेटणार नाही. खालच्या खालचा जे फण्या राहतात, मग आपण ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगला जातो त्यावेळेस तुमच्या 1-2 फण्या कटिंग मध्ये निघून जातात. त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, प्रत्येक झाडाला तुम्ही कुठे फिरला तर 8-9 फण्या आपण ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे मालाची क्वालिटी एकदम उच्चतम क्वालिटी आपल्या मालाची. दुसरं, आता कमळ किती दिवसाला तोडलं पाहिजे? कमळ हे रोज न तोडता
15 दिवसाला तुम्ही प्लॉट मध्ये फिरलं पाहिजे आणि प्रति 15-15 दिवसाला कमळाची कटिंग केली पाहिजे. त्याचं होतं काय माहितीये का, तुमचा 2 ते 3 लॉट मध्ये माल कटिंगला निघून जातो प्रति 15 दिवसाला जर कमळ तोडलं तर. आणि तुम्ही जर रोज सहज शेतात फिरत राहिला आणि रोज कमळ तोडत राहिला का, माल एक समान तुमचा कटिंगला येत नाही. त्याचा कमळ तोडण्याचा एवढाच फायदा आहे फक्त. शेतकरी सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान तेच होतं. जर आता दररोज आता शेतकरी फिरता कमळ तोडतात, त्याच्यामुळे काय होते, एक समान माल हार्वेस्टिंगला येत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं. माल भरपूर नसल्यामुळे त्यांना रेट बी काही व्यापार देऊ शकत नाहीत. एक समान माल आणायचा. दुसरं अजून केळीमध्ये वापर केला पाहिजे आपण, नवीन तंत्रज्ञान तुमचं वाटतं? नवीन तंत्रज्ञानात काही नाही, केळीला म्हणजे हिशोबाने जरी सगळं केलं तरी म्हणजे काही अडचण नाही. नवीन तंत्रज्ञानाचं नाही काही. जुन्या पद्धतीने ठिबक सिंचनाद्वारे जर केळीचं चांगलं जर हे केलं तर एकदम कमी पाण्यावर बी केळी चांगली येऊ शकते. आणि जिथल्या तिथं वॉटर सोल्युबलचं तुम्ही जर नियोजन नीट ठेवलं तर एक नंबर केळीचं हे. शेतकरी मित्रांनो, आपण केळी लागवड करा, बिंदास करा. जर तुमच्याकडे जास्त क्षेत्र असेल तर 1-2 एकर केळी करा, शासकीय अनुदान आहे. त्याचबरोबर अशा शेतकरी, आता हे जे आपले शेतकरी आहेत हे साधारणतः सोनसांगवी सुरडी गाव आहे, केस तालुक्यामधलं आहे, बीड जिल्ह्यामधून. आता जर बघितलं, बीडमध्ये टेम्परेचर जास्त असतं, त्याच्यामुळं जर अशा प्रतीचा माल, आता हे जर अशा प्रतीचा माल बीडमध्ये सहसा बघायला भेटत नाही. आता हे चांगले शेतकरी आहेत आणि प्रगत शेतकरी आणि अतिशय मेहनतीनं आता क्वालिटी गाड्यांची. आता हे जर तुम्ही बघितलं, टेंभुर्णी साईड तिकडे वातावरण आहे, पाणी जास्त आहे, तरी आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम असला तरी शेतकऱ्यांनी अतिशय चांगलं पाण्याचं नियोजन केलं, व्यवस्थापन चांगलं आहे, व्यवस्थित मेहनत आहे आणि त्यांनी अतिशय चांगला उत्पादन केलेलं आहे केळीचं. आज त्यांना जरी भाव थोडा कमी असेल, आता किती भाव भेटला तुम्हाला? महागालच्या 1 महिन्याखाली भाव चांगला होता, 20 रुपयाच्या प्लस भाव होते महाग, 20-22 रुपयापर्यंत आपल्याला 15,500 रुपये प्रति टनाला भाव भेटलेला आहे. 15,500. हा, केळाची क्वालिटी चांगली, चिलिंग आहे केळीला, पण एक 5%-7% चिलिंग आहे. त्याच्यामुळे नाहीतर आपला 17-18 रुपयानं तरी माल गेला असता, पण थोडा चिलिंग मुळे कमी आहे. पण समाधानकारक भाव भेटलेला आहे. आपण 120 टन आरामशीर आपल्या शेतात माल निघणार आहे. त्याच्यामुळे 15 रुपयाने जरी आपण हिशोब जर धरला त्याचा, तरी 18-18.5 लाख रुपये आपल्याला त्याच्यात आरामशीर होणार आहेत. तर 4-5 लाख रुपये खर्च जर धरला तर आपल्याला 4 एकरात भरपूर म्हणजे 15 रुपयाने जाऊन आपल्याला भरपूर फायदा होणार. बघा शेतकरी मित्र, ऊसापेक्षा किती जास्त उत्पादन, कमीत कमी नाही म्हणजे 10 लाख रुपये त्यांना एका वर्षामध्ये उत्पादन भेटणार आहे. अशा प्रकारे त्यांनी अतिशय केळी चांगली केली. जर तुम्हाला काही यांच्याविषयी या केळीमध्ये अजून काही प्रश्न असतील किंवा जर तुम्ही जवळच्या आसपासचे शेतकरी असतील, आता यांनी भरपूर शेतकऱ्यांना, आसपासच्या गावांना शेतकऱ्यांना मदत केली. भरपूर शेतकऱ्यांना कॉलिंग आपल्या चॅनलवर फोन येत असतात, ते हे विषयी माहिती सांगतो. जर तुम्ही जवळपासचे असतात तर नक्की या केळी प्लॉटला भेट द्या आणि त्यांना भरपूर असे प्रश्न जर तुमच्या काही केळीच्या बाबतीत नक्की विचारा. ते भरपूर शेतकऱ्यांना सहकार्य करतात. आज त्यांनी आपल्या सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला भरपूर असं सहकार्य केलं. त्यांचा अमूल्य असा सल्ला शेतकऱ्यांना दिला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद.